हे जे झाड आहे, तर मी इथे ह्या सगळ्या झाडांना मी स्प्रे मारून झालेला आहे. झाडांना आधी पाणी घातलेलं आहे, त्यानंतर मी स्प्रे मारलेला आहे. तर तुम्ही इथे बघू शकता इथे हे जे झाड आहे, तर हे गोकर्णीचं झाड आहे. छोटंसं रोप आलेलं आहे. तर ही जी कुंडी आहे ती मला थोडी पुढे सरकवायची आहे आणि ही जी आहे हे विड्याच्या पानांचं जे झाड आहे मी इथून खाली म्हणजे स्टँडवरून मी खाली उतरवून ठेवलेलं आहे. हे जे झाड आहे गोकर्णी, तर मला हे इथं ठेवायचं आहे. मी इथं हे ट्रान्सफर केलेलं आहे आणि मध्ये तिथे मी तुम्ही बघू शकतात हे गोकर्णीचं छोटंसं रोप आलेलं आहे आणि इथे मी मध्ये फुलांनी ठेवलेली आहे. खरं म्हणजे ना हा जो मधला भाग आहे ना, मधल्या भागी आहे ना ऊन लागत नाही आहे, त्यामुळे ना झाडं ना अशीच कोंबून राहतात. म्हणून मी विचार केला की इथे मधल्या ह्याच्यावरती झाडं ठेवायचीच नाही आहेत. बाकी ही जी मनी प्लॅन्टची जी वेल आहे मी अशा प्रकारे छान मस्त अशी ग्रिडला छान गोल राऊंड करून घेतलेली आहे. आता अ, हे असं बघायला खूप सुंदर छान वाटतं वगैरे. आता इथे मी जी बेडरूममध्ये जी विंडो आहे, ते मी पूर्ण ही विंडो इथे कचरा होता. पूर्ण मी हा झाडूच्या साहाय्याने पूर्ण क्लीन केलेला आहे. पूर्ण मी झाडू मारून घेतलेलं आहे आणि इकडे ह्या साईडला मला हे विड्याच्या पानाचं झाड ठेवायचं आहे. म्हणजे इथे कसं ऊनसुद्धा लागेल आणि सकाळी थंडावासुद्धा लागेल असं आहे. तुम्ही ते बघू शकता की गोकर्णीच्या झाडाला खूप अशा शेंगा आलेल्या आहेत. या शेंगा खूप छान मस्त असतात, म्हणजे बघायलाही मस्त वाटतात वगैरे. आणि हे जे गोकर्णीचं झाड आहे ना, याला अशी ब्लू आणि व्हाईट कलरची फुलं येतात, तर खूप छान वाटतं. तर आता ही जी कुंडी आहे विड्याच्या पानांची मी ते ट्रान्सफर करून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे वेलीसाठी ते हा धागा बांधून घेतलेला आहे. म्हणजे याच्यापुढे ज्या विड्याच्या पानांचं जे झाड म्हणजे जे वेल आहे ती या धाग्यावरती मी अशी वरती नेलसुद्धा. आणि कसं आहे ना, इथे खूप थंडावा पण असतो, म्हणजे आवश्यकतेनुसार ऊनसुद्धा मिळतं आणि थंडावासुद्धा. गुड इव्हिनिंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी इथं घेतलं आहे ब्लॅक टी प्यायला, तुम्ही बघू शकता. आणि बाकी आता संध्याकाळचे 6:15 वाजलेले आहेत आणि मी आज कुठलाच व्हिडिओ शूट नाही केला. तर मला आज काही छोटी मोठी कामं होती, मी आज करून घेतलेत. आणि अजून एक गोष्ट म्हणजे अशी की तुम्ही बघितलंच असेल की मी मंडेला म्हणजे सोमवारी मी म्हणजे मंडेच्या दिवशी मी सॅटर्डेचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. म्हणजे सोमवारी मी शनिवारचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. तर रविवारी मी काही व्हिडिओ क्लिप काढल्या होत्या आणि मला एडिटिंगसुद्धा करायचं होतं, पण मला वेळ नाही मिळाला, मी एडिटिंग नाही केलं. त्यामुळे जो रविवार दिवशी मी जे व्हिडिओ हे केलेत म्हणजे शूट केलेत, तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संडेच्या दिवशी मी जेही काही माझं डेली रुटीन आहे ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. आणि अजून एक गोष्ट सांगेल की काय झालं माहिती आहे का संडेला म्हणजे रविवारी खरं म्हणजे ना मला एडिटिंग करण्यासाठी काही प्रॉब्लेम्स येत होते. तर आता ह्या प्रॉब्लेम्सचं सोल्युशन तर काढलंच पाहिजे, म्हणून त्यासाठी मी यूट्यूबमध्ये खूप सर्च करत होती की आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने कसं एडिटिंग वगैरे करता येईल ह्या सगळ्या गोष्टी. खरं म्हणजे मला ना प्रॉब्लेम कुठे माहिती, मला म्युझिकचा प्रॉब्लेम होता. तर कसं म्हणजे आपण इतर दिवशी आपण नॉर्मल म्युझिक वगैरे वापरू शकतो, म्हणजे ज्या की मी डाउनलोड केलेल्या आहेत. त्यासाठी यूट्यूबसुद्धा एक प्लॅटफॉर्म तयार ठेवते. त्यामध्ये काही असे म्युझिक आहेत की तुम्ही त्या वापरू शकतात. खूप म्हणजे जवळजवळ 2-3 पेज आहेत, तर तुम्ही त्यातले कुठलाही म्युझिक वापरू शकतात. पण हॉलिवूड किंवा बॉलिवूड या म्युझिक तुम्ही किंवा ते सॉन्ग तुम्ही वापरू शकत नाही. तर हा सगळा प्रॉब्लेम आहे. तर मी ते सर्च करत होती वगैरे की कसं काय वगैरे या सगळ्या गोष्टी. तर त्याच्यामुळे मला संडेच्या दिवशी व्हिडिओ एडिट नाही करता आला किंवा पोस्टसुद्धा नाही करता आला. त्यामुळे ते संडेचं जेही काय मी व्हिडिओ क्लिप काढलेल्या आहेत त्या तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर गाईज मी आता पटापट चहा पिऊन घेते. खूप दिवस झाले ही सायकल अशीच पडून होती खरं. आणि ज्ञानेश ही सायकल पायाने चालवायचा. खरं म्हणजे या सायकलची चैन तुटली होती.
पण आज ठरवलंच होतं काही जरी झालं तरी सायकल दुरुस्त करून आणायचीच, म्हणजे ज्ञानेशला सायकल चालवता येईल. ज्ञानेश गेला कराटे क्लासला. विचार केला की ज्ञानेशला पिकअप करावा आणि तिथूनच पुढे सायकल रिपेअरिंगचं शॉप आहे, तिथे जाऊन सायकल रिपेअर करून आणावी. मी ज्ञानेशला पिकअप केलेलं आहे आणि ते ज्ञानेश सायकल चालवतो. खरं म्हणजे ज्ञानेशला सायकल चालवायची आहे. तो मला सांगतो, "मम्मी प्लीज तू हात लावू नको, सायकल मला चालवायची आहे प्लीज." तर मी त्याला सांगते, "अरे राजा, हा रस्ता आहे, रस्त्यावरती गाड्यांच्या ये-जा चालू आहे, प्लीज." तर मी त्याला थोडी मदत करते. आता इथे आम्ही शॉपमध्ये आलेलो आहोत. या दादांनी सायकल उलटी करून छान मस्त रिपेअर करायला सुरुवात केलेली आहे. त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे 1 तास लागेल, तुम्ही 1 तासानंतर या. थोडं पुढे गेल्यानंतर एक बाकडं आहे, आम्ही त्या बाकड्यावरती बसलो. आता छान मस्त सायकल रिपेअर करून झालेली आहे. आता ज्ञानेश ऑन द वे असताना सायकल चालवत घेऊन आलेला आहे. आता आम्ही सोसायटीच्या जवळ आलेलो आहोत, घराच्या जवळ आलेलो आहोत. ज्ञानेशच्या चेहऱ्यावरती एक वेगळ्या प्रकारचा आनंद बघायला मिळतो आहे. आता आम्ही बिल्डिंगजवळ आलेलो आहोत. सोसायटीमध्ये एंट्री केल्यानंतर ज्ञानेशने जोरदार सायकल चालवायला सुरुवात केलेली आहे. त्याने बिल्डिंगच्या जवळ म्हणजे बिल्डिंगच्या ग्राउंडवरती आल्यानंतर अगदी 5 ते 6 त्यांनी बिल्डिंगच्या गोल गोल असे राऊंड मारलेले आहेत. तर इवन त्याला खूप आनंद झालेला आहे आणि खूप समाधान मिळालेलं आहे की आपली सायकल रिपेअर झालेली आहे. याच्यापुढे आता आपण बिल्डिंगच्या गोल गोल सायकल चालवू शकतो. आता मी ज्ञानेशला सांगितलं, "ज्ञानेश चल आता बस झालं, आता आपल्या घरी जायचं आहे." पण तो मला सांगतो, "मम्मी थांब ना प्लीज, अजून एक मी राऊंड मारतो ना मम्मी." असं करता करता त्याने 2 राऊंड मारले आणि मी फायनली त्याला सांगितले की "ज्ञानेश तूच चल आता." आता आम्ही घरी चाललेलो आहोत. तर ज्ञानेशच सायकल उचलतो आहे, कारण त्याची सायकल त्यालाच हँडल करायची आहे. आता इथे आम्ही इथे जो जिना आहे, त्या जिन्याच्या खाली सगळ्यांनीच आपल्या सायकली पार्किंग केलेल्या आहेत. तर मी सुद्धा ज्ञानेशची सायकल तिथे एकदम कोपऱ्यामध्ये पार्क केलेली आहे. म्हणजे जेव्हाही आपल्याला सायकल चालवता येईल तेव्हा ती आपण काढून सायकल चालवू शकतो. तर इथे मी सायकल पार्क. आता संध्याकाळी जेवणाला करायचं काय म्हणून ठरवलं की वांगी भात करूया. तर इथे मी तुरीची डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे. इथे मी एक मोठं वांगं बारीक चिरून घेतलेलं आहे. त्याचबरोबर फ्रोझन वाटाणे, इथे आहे मॅगी क्यूब आणि मी इथे 1 चमचा बिर्याणी मसाला घेतलेला आहे. त्याचबरोबर कांदा, टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत. आता इथे कुकरमध्ये मी ऑइल ॲड केलेलं आहे. ऑइल बऱ्यापैकी गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपण जिरा आणि राई ॲड करून घेऊया आणि हा जो वांगी भात आहे हा खूप सुंदर छान असा लागतो आणि अगदी झटपट असा होतो, कारण आपण यामध्ये मॅगी क्यूब ॲड करतो आहे. आता जिरा राई ॲड करून झाल्यानंतर मी यामध्ये कढीपत्ता ॲड केलेला आहे. कढीपत्ता ॲड करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये कांदा ॲड करायचा आहे. कांदा ॲड करून झाल्यानंतर आपल्या यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. आपण यामध्ये मीठ ॲड केल्यामुळे काय होतं माहिती आहे, कांदा खूप छान मस्त असा मऊ शिजतो. आता मी यामध्ये टोमॅटो ॲड केलेला आहे. टोमॅटो ॲड केल्यानंतर हळद आणि गरम मसाला, 1 छोटा चमचा हळद आणि 1 छोटा चमचा गरम मसाला मी ॲड केलेला आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथे 1 चमचा लाल तिखट ॲड करायचे आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता ही लाल तिखट ॲड केल्यानंतर मी यामध्ये 1 चमचा बिर्याणी मसाला ॲड केलेला आहे. तुम्ही राईचा कुठलाही प्रकार करत असाल त्यामध्ये तुम्ही म्हणजे पुलाव, बिर्याणी किंवा खिचडी भात वगैरे किंवा फ्राय राईस वगैरे तुम्ही त्यामध्ये बिर्याणी मसाला आवर्जून टाका. खूप छान मस्त टेस्ट येऊन जाते. आता मी यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला फ्रोझन वाटाणे आणि बारीक चिरलेली वांगी आहेत ते ॲड करायचे. ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर थोडंसं पाणी ॲड करून आपल्याला झाकण ठेवून अगदी 8 मिनटं वाफ द्यायची आहे, जेणेकरून हा जो मसाला आहे छान मस्त व्यवस्थित शिजेल आणि छान मस्त एक प्रकारची तरी तयार होईल. आणि जर तुम्ही यामध्ये मॅगी क्यूब ॲड करत असाल तर त्यामध्ये तुम्ही मिठाचं प्रमाण खूपच कमी ठेवा. तर तुम्ही बघू शकता की छान मस्त तरी निर्माण तयार झालेली आहे आणि छान मस्त आपला मसाला शिजलेला आहे. आता ह्याच्यामध्ये मी धुतलेले डाळ आणि तांदूळ ॲड करते. व्यवस्थित हे तांदूळ आणि डाळ ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून घेतल्यानंतर आवश्यकतेनुसार आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि पाणी ॲड करून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर यामध्ये मी आता मॅगी क्यूब ॲड करणार आहे. मॅगी क्यूब ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जर तुम्हाला ह्या
खिचडी भातामध्ये मीठ कमी आहे की जास्त आहे हे जर ओळखायचं असेल तर हे जे पाणी आहे पाणी तुम्ही टेस्ट करून बघा. जर या पाण्यामध्ये समजा मीठ असेल तर समजून जायचं की आपल्या खिचडी भातामध्ये सुद्धा व्यवस्थित मीठ लागेल. आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, जर तुम्ही मॅगी क्यूब वापरत असाल तर मिठाचं प्रमाण कमी ठेवा. आणि ही जी मॅगी क्यूब आहे ही खास करून राईससाठीच बनलेली आहे. म्हणजे म्हणजे फ्राय राईस बनवा, पुलाव बनवा, बिर्याणी बनवा, खिचडी भात बनवा किंवा तवा पुलाव बनवा, त्यामध्येच तुम्ही ही मॅगी क्यूब वापरू शकतात. ही खास करून राईससाठीच वापरतात. आणि ही जी मॅगी क्यूब आहे तर ही व्हेज मॅगी क्यूब आहे. तर आता आपला झाकण लावून छान मस्त 3 शिट्ट्या द्यायच्या आहेत. 3 शिट्ट्यानंतर आपला खिचडी भात तयार झालेला असेल, म्हणजे वांगी भात तयार झालेला असेल.